सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्लाविरोधी प्रवृत्तीचा जाहीर निषेध पिंपरी येथील भीमसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना व सर्व संविधानवादी पक्ष व संघटनांनी आज निषेध आंदोलन केले आहे। यावेळी श्री धम्मराज साळवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, श्री रामभाऊ ठोके संस्थापक अध्यक्ष पॅन्थर युवा मोर्चा, श्री राजेंद्र साळवे वंचित बहुजन आघाडी, श्री रंजन नायर उपाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य, श्री देवेंद्र तायडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, श्री नरेंद्र बनसोडे काँग्रेस आय पार्टी, श्री शिवशंकर उबाळे भीमशाही युवा संघटना, पत्रकार प्रकाश साळवे मिलिंद कांबळे, ॲडव्होकेट नील ध्वजमाने, ॲडव्होकेट सागर माने, ॲडव्होकेट मोहन अडसूळ, ॲडव्होकेट सुनील माने, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना पिंपरी चिंचवड वरील पदाधिकारी वकील संघटना उपस्थित असल्याचे दिसून आले। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर जी चप्पल फेक झाली याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि घटनेने एक पद निर्माण केलेलं भारतामधलं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांवर झालेला हल्ला हा मनुवाद्यांनी केलेला हल्ला आहे। हे माती फिरवून नसून त्याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे। हे एक व्यक्ती एवढं मोठं धाडस करू शकत नाही। त्याच्या पाठीमागे कोण शक्ती आहेत त्याचा शोध शैली मार्फत घेऊन त्या घटनेवर त्या व्यक्तीवर त्या संबंधित जे षडयंत्र रचणारी जे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आपल्या भूषण गवई साहेबांनी एवढं मोठं घटना घडून सुद्धा थोडे सुद्धा विचलित झाले नाही आणि साहेबांनी एवढंच म्हणाले की त्याची सनद रद्द करा ताबडतोब आणि त्याला सोडून द्या म्हणाले, परंतु ही घटना सोडून देण्यासारखी नाही आहे। हा ते तशा पद्धतीने गवई साहेबांनी काय म्हणाले की बाबा ज्या घटनेबद्दल ते बोलत होता ते जे आहे तुम्ही संबंधित विभागाकडे जाऊन त्या संबंधित विभागाला जाऊन भेटा। ते मुख्यमंत्री असतील किंवा तो विभाग साहेबांकडे फक्त त्याचा गैरअर्थ काढला गेला। साहेबाचा म्हणण्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला। ते साहेबांना काय म्हणायचं होतं की ज्या वेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप ठेवलेले प्रत्येक गोष्ट ऐका मी वाक्य माझं पूर्ण होईल। त्याचं म्हणणं असं आहे मी काही चुकीली नाही, मला प्रमोदने सांगितलं हे परमात्म्याने सांगितलं आणि मी जे केलं म्हणतो ना इथंच त्या गोष्टीचं रहस्य दडलेलं आहे। परमात्मा असं जे माणसं माणसाशी माणसाप्रमाणे वागत नाहीत, माणसाला तुच्छ लेखतात, ज्यांना घटनेचं पद समजत नाही। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे घटनेनं दिलेलं बहाल केलेलं सर्वोच्च पद आहे आणि त्या पदावरच झालेला त्या मनुवाद्याला ते पसंत नाही आहे। एवढी मोठी पद जे साहेबांनी त्या पदावर बसून हे कारभार जे करतात त्या मनुवाद्याला ह्या दुसऱ्या प्रवृत्तीला ते मान्य नाही आहे आणि ते जे आहे हेच आपल्याला आता वेगळ्या पद्धतीनं ते देशामध्ये आता एक वेगळं आंदोलन पेटवायची आता वेळ निर्माण झालेली आहे आणि घटनेला पायदळी तोडवण्याचा आणि घटनेला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न भारतीय संविधान या जगामधलं सर्वात श्रेष्ठ संविधान म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आणि संविधानापेक्षा मोठा कोणी नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे न्यायमूर्ती पद आहे यापेक्षा दुसरं कोणतेही मोठं पद नाही आणि या पदावर झालेला हल्ला म्हणजे तो राज्य घटनेवरच संविधानावर झालेला हल्ला आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। भूषण गवई यांनी त्यांना माफ केलेलं आहे, पण आपली भूमिका काय नेमकं?
एक आता याच्यात ज्याला ह्युमन बिईंग म्हणतात, मानवतावादी दृष्टिकोन साहेबांनी फक्त एका अँगल पुरतं बोलले ते, की साहेब काय म्हणाले, कोणतीही व्यक्ती जेव्हा चुकीचं करते त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून साहेबांनी जो इथे मानवतावाद दाखवला तो वाखाणण्याजोगा आहे। आणि साहेबांनी असं ह्या माती फिरूनही जरी चुकीचं कृत्य केलेलं असलं तर त्याच्यावर आता वेगवेगळ्या अँगल मधून वेगवेगळे मोठमोठे आमचे घटना तज्ञ त्याच्यावर न्याय देणार आहेत, परंतु आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी हा जो निर्णय निकाल दिलेला आहे याला आतापर्यंत जगामधला ते पहिले न्यायमूर्ती आहेत की एवढा मोठा अपमान, एवढी मोठी घटना घडून सुद्धा साहेबांनी जो संयम आणि त्यांच्या मनाचा जो उदारपणा, शांतपणा दाखवलेला आहे, शांती दूतच म्हणावं लागेल। ते शांती दूत म्हणून साहेबांना, आणि याच्या पुढे जर क्रांती घडवायची असेल तर प्रथम काय तुम्ही काय करा, हे युद्ध शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे। युद्ध नको, शांती हवी। बुद्ध हवा, शांती हवी, युद्ध नको, हे बुद्धाचे विचार आहेत। आज आपल्याला धम्मचक्र परिवर्तनाच्या दिनी बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्म स्वीकारला त्याचं एकच कारण आहे की ते आपल्याला फक्त शांतीचा मार्ग, या जगामध्ये शांतीशिवाय आणि धम्माशिवाय क्रांती होऊ शकत नाही। याबद्दल माझं जे मत आहे, माझ्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक जण काय सांगतात की एक प्रत्येकाचं अँगल वेगवेगळं असतं। आता ज्या आंधळ्याला शेपूट लागला तो हत्ती कसा आहे, झाडू सारखा म्हणला, ज्या आंधळ्याला कान लागला तो हत्ती सिंहासारखा म्हणाला, आणि ज्या आंधळ्याला पाय लागले तो हत्ती खांबासारखा म्हणाला। प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक जण काय करत असतो त्याचं विश्लेषण करत असतो। खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि 34 असे इतर न्यायाधीश असतात, आणि न्याय व्यवस्थेचं एक भारतीय संविधानाने त्यांना एक वेगळे अधिकार दिलेले आहेत, बळमुक्त न्यायदान करणं किंवा बळमुक्त टिप्पणी करणं। याचा जो प्रकार आहे हा न्याय व्यवस्थेवर आणि एकूणच भारतीय संविधानावर झालेला हल्ला असं मी या ठिकाणी मानतो। दुसरी गोष्ट की काल ज्या वकिलाने हा प्रकार केलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं अटक करणं गरजेचं होतं, कारण त्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, कारण न्यायाधीश हे डाईसवर बसले होते आणि त्या बसल्यानंतर त्यांच्यावर त्यांनी बुट फेकलेला आहे। असाच प्रकार एकदा सहज एक वकील याने कागद फिरकवला होता, तर त्याला शासकीय कामात अडथळा टाकण्याच्या गुन्ह्याखाली त्याला 3 महिन्याची कारावासाची शिक्षा दिली होती आणि त्याची सनद सुद्धा रद्द केली होती। पण जो काल प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि सरन्यायाधीशांनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही, पण इतर जे 34 न्यायाधीश होते त्यांनी जर बोललं पाहिजे तर टिप्पणी दिलं पाहिजे होतं, कारण सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी सुद्धा हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये हे होतं, अंतर्भूत होतं। पण काल त्या गोष्टी घडलेल्या नाहीत आणि काल बाईट देत असताना तो सदर व्यक्ती म्हणतो की मला ह्या गोष्टीचं अजिबात पश्चाताप नाही, म्हणजे इतकी त्याला हे आलेलं आहे की कायद्याचा धाक नाही असं मी या ठिकाणी मानतो। आणि काल जे प्रकार घडला, भूषण गवई हे व्यक्ती आहेत पण ते सरन्यायाधीश आहेत, त्यांच्यावर झालेला हा हल्ला हा खरंच न्यायपालिकेवर आणि एकूणच भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे आणि हा पहिली केस आहे असं मी या ठिकाणी मानतो। कसं बघतो तुम्ही असं घडणं कसं बघतो? ही चुकीची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट की रजिस्ट्रारने खरंच गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, कारण कोर्टामध्ये ज्यावेळी आपण एखादं फाईल करतो त्यावेळी ते रजिस्ट्रारकडे आपण देत असतो। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रारची भूमिका फार महत्वाची असते। रजिस्ट्रारने स्वतः सुमोटो म्हणून फिर्याद देणं गरजेचं आहे, पण तशी काही त्यांनी फिर्याद दिलेली नाही। वकील संघटना काय करणार आहे त्या संदर्भात आम्ही आता आंदोलन केलेलं आहे आणि उद्या पुन्हा बार असोसिएशनला आम्ही पत्र पाठवणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना आणि पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या माध्यमातून। माननीय गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला किंवा जो अनुचित प्रकार झाला तो प्रकार हा इथल्या भारतातल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था हिंदुत्ववादी लोकांनी तयार केलेल्या आहेत। या देशामध्ये उच्च नीचता आहेच,
गवई साहेब काय कुठल्या आरक्षणामधून तिथं सुप्रीम कोर्टात गेलेले नाही, पण असा माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या बुद्धिमत्तेवर जर या देशाचा सर्वोच्चपदी न्यायमूर्ती होतो, ही जलन इथल्या ब्राह्मणवादी लोकांच्या डोक्यामध्ये सारखी असते। आणि अशा पद्धतीनं पुढे जाणारा आपला माणूस, त्याला बदनाम कसं करायचं, त्याला नाउमेद कसं करायचं, ह्या गोष्टी इथं घडत आहेत। हे आजकाल घडत नाहीत, या अनेक वर्षापासून घडत आहेत। आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारे बरेच लोक आहेत, बरेच जे की आज कुठं आज इधर तो कल उधर अशा पद्धतीने ते जात आहेत। पूर्वी दलित पॅंथर असताना न्यायाधीशच काय तर कलेक्टर, दलित पॅंथरचा छोटा कार्यकर्ता जर कलेक्टर ऑफिसच्या समोर गेला आणि त्यांनी सांगितलं चिठ्ठीवर लिहून की मी पॅंथर येतोय, माझे काही प्रश्न आहेत, तर दलित पॅंथरच्या कार्यकर्त्याला कलेक्टर सुद्धा मध्ये घुसायला परवानगी देत असे। हे याचं कारण असं होतं की दलित पॅंथरला एक झंझावात निर्माण केला होता, त्या झंझावातातली आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला हे बघून वाईट वाटतंय। आता एका निदर्शना वगैरे आपलं काम नाही, निदर्शने करणं हे आपलं काम आहे का, किंवा आपण उपोषण करणं हे महात्मा गांधीच्या विचाराचं काम आहे, आपलं काम नाही। तर आपण काय केलं पाहिजे, संघटितपणानं अजून आपली ताकद तशाच पद्धतीनं उभी करून त्या ताकदीचा उपयोग खऱ्या अर्थानं यांना राजकारणापासून दूर करण्यासाठी ठेवला पाहिजे। ही भूमिका जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत ह्या अवलादी आपल्यावर अन्याय केल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण ते काय करायला पाहिजे, तर काय होतं, जय भीम बोलो किधर भी चलो, किधर भी जाते, नाही याच्यावरच आहे ते। भूषण गवई यांचं त्यांनी माफ केलं त्याला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, काय सांगायला? नाही, तर त्याच्यात वेगळं बोध आहे, जो अन्याय करतो तो सहन करणारा गुन्हेगार असतो, बाबासाहेबांनी सांगितलं। पण भूषण गवई हे सर्वोच्च पदावर उभे आहेत, बरोबर आहे, ते काही रस्त्यावरचे काही हे नाहीत किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता नाहीत, तर त्यांची जी संस्था आहे हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची, त्यांच्याकडे जे माणसं असतात त्या माणसाने खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधात कारवाई वगैरे करायला पाहिजे। भूषण गवईने कशाला करायला पाहिजे? भूषण गवईना मोठ्या मनानं इकडे एका आपण बुद्धाचा पण विचार जर केला तर बुद्धावर दगड फेकणारा जो त्यांचा भाऊ होता त्याला सुद्धा बुद्धानं माफ केलं की नाही? माफ केलं, म्हणजे माफ केलं म्हणून त्याच्यावर कारवाई करावी असं म्हणले नाही ते भूषण गवई। भूषण गवई काय म्हणले, त्याला सोडून द्या आता, एवढंच म्हणले ना, याच्या पुढे काही बोललं नाहीत। आणि ते खंबीरपणाने सिंहासारखे तिथं थांबून आपलं कामकाज करत होते आणि वकिलांना सांगितलं की तुम्ही तुमचा आर्ग्युमेंट सुरू करा, मी असल्या गोष्टीला काही घाबरत नाही, मी काही डरपोक नाही, याही गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत। आपण उगाच किरकोळ एखाद्या गोष्टीसाठी त्याचा भाऊ करणं बरोबर नाही। भूषण गवईने जे केलं ते बरोबर केलं, कारण भूषण गवई हे सुप्रीम आहेत आणि सुप्रीम माणसानं त्यांच्या विरोधात तक्रार करणं चुकीचं आहे। त्यांच्या जवळ जी लोक होते बघा तुम्ही, त्यांनी हे म्हणता हे फेकताना म्हणला मी गवईवर फेकलाय, जवळच्या दुसऱ्या न्यायाधीशावर फेकला नाही। याचा अर्थ काय, तर याचा अर्थ निव्वळ जातीवाद आहे, याचा अर्थ निव्वळ जातीवादी याच्यातून। आणि ही जी काही ही आहे कोर्टाची जी काही ही कोर्टाचे जे लोक आहेत त्या कोर्टाच्या लोकांमध्ये रजिस्ट्रारनं कंप्लेंट करायला पाहिजे होती। ज्याच्यावरती अन्याय झाला त्यांनी तक्रार करायला पाहिजे? नाही, रजिस्ट्रारनं करायला पाहिजे। रजिस्ट्रार हा त्या कोर्टाचा प्रमुख आहे। बघा तुम्ही दाखल करताना डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे केस दाखल करत नाही, कुणाकडे करता? रजिस्ट्रारकडे करता। मग रजिस्ट्रारला त्याच्या ऑफिसची देखरेख करणं हे त्याचं मुख्य काम आहे। आणि रजिस्ट्रारला जरी सांगितलं, त्यांनी काय आदेश लेखी वगैरे किंवा तोंडी बी दिले नाहीत, जर रजिस्ट्रारला जरी सांगितलं की जाऊ दे त्याला सोडून द्या, तर तेवढ्या पुरतं सोडून द्यायचं आणि नंतर त्याच्यावर जी काही कारवाई करणं शक्य आहे ती करायला पाहिजे।